थँक्यू सर. आय होप तुम्हाला हवी तशीच टूर डिझाईन झाली असं. सर, तुम्ही तुमची टूर एन्जॉय केल्यानंतर तुमचा फीडबॅक खूप महत्वाचा. सो आमच्याकडून तुम्हाला फीडबॅकसाठी फोन येईलच. आणि एन्जॉय द ट्रिप. थँक्यू. जय, तू रोज जातोस बांद्राला? म्हणजे अजून किती आणि काय काय लपवणार आहेस जय? मी गरज होती म्हणून. कसली गरज? हे बघ रजनी. काय अजून काय समजावणार आहेस जय? मला वाटतं तू स्वतःच्या घराचा पत्ता विसरलायस बहुतेक. कारण स्वतःच्या घरापेक्षा जास्त अदितीच्याच घरी असतोस तू. मी तेच सांगत होतो तुला की त्यांना गरज होती म्हणून मी तिथे गेलो होतो. उद्या आदिती मॅडमच्या जागी दुसऱ्या कोणालाही गरज पडली तर मी नक्कीच जाईन मदतीला. अच्छा, ओके. मग आज मला गरज आहे. मला ना खूप कसं तरी होतंय, बरं नाही वाटत आहे, एकटं एकटं वाटतंय. येशील माझ्या घरी? आपण जेवूया एकत्र. वाटल्यास एखादी फिल्म बघूया. मला खूप गरज आहे हे सगळं करण्याची. रजनी प्लीज. अरे तूच म्हणालास ना, गरज. दुःख असलं, गरज असली की तू अदिती मॅडमना आधार देतोस, हो ना? रजनी, मला नाही जमणार कारण मला घरी जायचंय. कोणाच्या? अदितीच्या? हे बघ, मला आत्ता या विषयावर नाही बोलायचं. आता का बोलायचं नाहीये? अदितीचा ऍक्सिडेंट झाला, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, जय तिथे हजर. अदितीच्या वडिलांची बायपास आहे, जय तिथेही हजर. का फक्त अदितीची गरज दिसते तुला? आमच्या कोणाची गरज दिसत नाही का? आम्ही कोणीच दिसतच नाही? म्हणजे काय आहे हे? मला नाही आवडत हे सगळं. खूप त्रास होतोय याचा मला. कारण अविनाश सरांच्या गुड बुक्स मध्ये ती आहेच. आऊ आल्यापासून त्यांच्याशी गोड गोड बोलून, त्यांच्या मागे मागे करून सगळी कामं करून घेते स्वतःची. तिला विदाउट ऍप्लिकेशन लोन मिळतं, स्पॉट लोन. सगळे फायदे फक्त हिला. आणि तू काम कर फक्त. तुला का कळत नाही जय? ती तुझा वापर करतेय. मला नाही वाटत तसं. आणि रजनी, मी तिथे मजा करायला, फिल्म्स बघायला वगैरे नाही जात. गरज होती म्हणून. हे बघ, तुलाही खरंच गरज असेल ना माझी, तर मी नक्की येईन मदतीला. गुड मॉर्निंग.
जय काय चाललंय? काम करतोय. ते दिसतंय मला. तू मुद्दाम करतोयस ना हे सगळं? काय काय बोलतेस? तुम्हाला काही कळत नाही? खरंच काम आहे माझं. पण मला कळतंय. जय, तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? मग आत्ता काय करतोय? हे असं म्हणजे फक्त मी बोलायला आले की तू बोलणार. जय, हेच म्हणते मी. त्या अदितीशी बरं गुलुगुलू प्रेमाने बोलत असतोस रे. माझ्याशी बोलायला काय होतं तुला? प्रॉब्लेम काय आहे? रजनी, तुझ्याशी बोलणं ना अशक्य आहे. जय, तू असं का जय सर. बोलतोस? रजनी मॅडम, ते दाभोलकर सरांनी तुम्हाला बोलवलंय. हो, आलोच. चला बोलवलं. अरे कळलं, आलो. हा. वा जय, आता कुठे पाठवणार दाभोळकर तुम्हाला? कुठे ते माहित नाही, पण दाभोळकरांना नक्की काहीतरी दिसलं असेल ना आमच्यामध्ये. म्हणजे केमिस्ट्री आमची. ते म्हणतात की तुमची टीम खूप छान आहे, स्ट्रॉंग आहे, मस्त काम करता तुम्ही ना जय? आता हे काय छोटे छोटे वाद आहेत, ते काय होतच असतात नाही का? आणि मला असं वाटतं की ह्यातनच बॉन्डिंग वाढतं ना दोन माणसांमधलं. पण काम म्हटलं की मी आणि जय अगदी एकत्र येऊन काम करतो, एक होऊन काम करतो. पुण्याची मीटिंग तुम्ही खूप छान हँडल केलीत मिस रजनी. थँक्यू सर. पण जयनी पण खूप मेहनत घेतली होती. गुड जॉब. थँक्यू सर. आणि आता तुम्हा दोघांना नेक्स्ट मीटिंग साठी चेन्नईला जायचंय. आपण बोललोय याबद्दल आधी. येस सर. सॉरी सर. सर, म्हणजे माझ्याऐवजी दुसरं कोणी जाऊ शकतं का चेन्नईला? नो. पण सर, काही प्रॉब्लेम आहे का? घरी काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही असेल तर सांगा, आपण सॉल्व्ह करू. अहो, फक्त 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि त्यातून तुम्ही आणि रजनी खूप छान ट्युनिंग आहे तुमचं. रिझल्ट खूप चांगले मिळतात. मला हवे तसे. तुमच्या दोघांची टीम चांगली आहे म्हणून मी तुम्हाला इन्सिस्ट करतोय. मिस्टर जयराम, काही प्रॉब्लेम असेल तर खरंच सांगा. नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. मिस आदितीला तुम्ही मदत करू शकणार नाही म्हणून म्हणताय का तुम्ही? पण आय थिंक आदितीचे वडील आता ठीक आहे. त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळालाय. आता तुमची फार धावपळ नाही होणार. आणि तसेही ते आता बँड्राला राहायला आलेत. सो हो का? मिस्टर जयराम, तुम्ही भेटून आला असाल ना आदितीच्या वडिलांना? नाही, तुमच्या वडिलांसारखेच आहेत ना ते? आता कशी आहे तब्येत त्यांची?
बरे आहेत ना ते? हो सर, हो. गुड. मिस्टर जयराम, तुम्ही आपल्या कलिगसाठी खूप काही करता. फक्त एकच लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये कामावरती दुर्लक्ष व्हायला नको. आणि हवा असल्यास मी बोलतो मिस अदिती दाभोळकरशी. आणि जर त्यांना काही मदत हवी असेल तर आम्ही आहोतच ना. नाही का मिस रजनी? हो ऑफकोर्स सर. नाही सर, मी त्यासाठी नाही म्हणालो नाही. काम नेहमीच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. व्हेरी गुड. या चेन्नईच्या कामाच्या डिटेल्स. कधी जायचं, काय करायचं हे मी नंतर सांगेन तुम्हाला. सॉरी सर, जयराम. आय नो मिस रजनी. मिस्टर जयराम आपल्या कलिगचा खूप विचार करतात. मिस अदितीला तर खूप आधार आहे त्यांचा. मिस अदितीच्या घरचे तर सगळे त्यांना आपल्या घरच्यासारखं मानतात. असं रिलेशन पाहिजे. म्हणजे फक्त कामापुरतं मर्यादित नको. तुम्ही ओळखत असाल ना मिस्टर जयरामच्या घरच्यांना? नाही. स्ट्रेंज. नाही, तुमचं इतकं छान ट्युनिंग आहे, मला वाटलं की तुम्ही दोघं. एनिवे, आपण नंतर बोलूया या विषयावर. येस सर. येते सर. मिस अदितीला तर खूप आधार आहे त्यांचा. मिस अदितीच्या घरचे तर सगळे त्यांना आपल्या घरच्यासारखं मानतात. तुम्ही ओळखत असाल ना मिस्टर जयरामच्या घरच्यांना? ही अदिती सुद्धा नाहीये जागेवर. दोघं एकाच वेळेला कसे गायब असतात? अगदी एकाच वेळेला तहान लागते दोघांना. एकाच वेळेला कॉफी प्यायची असते. क्लायंट सुद्धा अगदी एकाच वेळेला येतात दोघांचे. बघतेच मी काय चाललंय ते. 100 क्लायंट्स मिळवणं म्हणजे खरंच चॅलेंज आहे. पण हे चॅलेंज पूर्ण करणं तेवढंच अवघड असलं तरी आपल्याकडे प्रयत्न करण्यावाचून दुसरा काही पर्याय नाही. काय चाललंय तुमचं? काय ग रजनी, काय झालं? नाही, मी म्हंटल की काय एवढं डिस्कशन चाललंय तुमच्या दोघांचं? अगं काही नाही, मी आणि जयराम डिस्कस करत होतो की 100 क्लायंट्स मिळवणं अवघड आहे की सोपं. तुला काय वाटतं? अवघड आहे. रजनी, तुला कुठली तरी गोष्ट अवघड वाटतेय म्हणजे कमालच आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्या खूप अवघड आहेत. एक मिनिट. हा, हॅलो. हा सर. काय कंटाळा आलाय काय? तुम्ही म्हणत असाल तर बाहेर जाऊन फिरून येऊ. नाही नको, मुलांची वाट बघत होतो. हो, अजून कसे आले नाहीत? ते येतील. उशीर झाला तर बघा कसं त्यांना धारेवर धरतो. तसं बजावून ठेवलाय त्याला.
उशीर करायचा नाही, वेळेत यायचं. हो हे बरं झालं. हा काय बरं का झालं अण्णा? नाही हे वेळेत यायचं बजावलं ना ते. मुलं वेळेवरच येतात. आता एखाद्या वेळेला ऑफिसमध्ये जास्त काम असलं तर उशीर होतो, पण ते तसं सांगतात. घेतली बाजू. बघा मी म्हंटल नव्हतं वेळेवर येतात म्हणून. नियम आहे म्हणून. जया दीदी जा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, नाही तर जेवणापर्यंत तुम्हाला इथे उपदेशच ऐकून घेत बसावं लागेल. मी नाही देत कोणाला उपदेश. हा जा, निघा. जय काय झालं अण्णा? अरे बरेच दिवस झाले सदाला भेटलो नाही. त्याला आणि हो सुहासलाही भेटावंसं वाटतंय. हो अण्णा, आत्ता नको. मी तुम्हाला नंतर घेऊन जाईन चाळीत. मग खूप गप्पा मार. पण आत्ता तुम्हाला बरं नाहीये ना, तर जरा आराम करा. आलोच अण्णा. जय प्लीज उठ ना, मला अंथरूण नीट करायचंय. जय मी काय म्हणते, अण्णांना सुहासला आणि सदा काकांना भेटायचंय. आपण बोलूयात का त्यांना घरी? जय अरे काय विचारते मी? ऐकलं मी. आदिती, आपल्याला काकांनी सांगितलं ना, आपले मित्र नातेवाईक ऑफिसमधलं कोणीही त्यांना या घरात आलेलं चालणार नाही म्हणून. मग नाही, पण अण्णांनी सांगितलंय म्हटल्यावर ते नाही म्हणालेही नसते. मी बोलू का काकांची किंवा काकूंची? नको. मी अण्णांना एखाद दिवशी चाळीत घेऊन जाईल. आदिती, आता इथे या घरात कोणी येणार म्हटलं ना तरी टेन्शन येतं. हो खरंय. नशीब ऑफिस मधलं इतर कोणी आलं नाही. आणि नंदिनी मॅडमनी सगळ्यांना थांबवलं, हे बरं झालं. पण तिथे सगळ्यांसमोर मी इथे आलो होतो बोलल्यास ना त्या, त्यामुळे जे काही व्हायचं होतं ते झालंच. का काय झालं? अरे ती रजनीचं वागणं मला खूप खटकतंय हल्ली. ती समोर आली ना की टेन्शन येतं मला. तिच्या डोक्यात काय चाललंय मला काही कळत नाही. नंदिनी मॅडमनी तिला इथे मी आल्याचं सांगितल्यावर ती इतकी चिडली होती. मला वाटतं तिला आपल्या बाबतीत संशय आलाय. म्हणजे? आज ती कॅफेटेरियात आली होती. तिला असं वाटलं आपण दोघं तिथे गप्पा मारत असू. नशीब तेव्हा सारिका मॅडम होत्या माझ्याबरोबर. पण मला असं वाटतंय रजनी आपल्यावर नजर ठेवून आहे. नाही, मला नाही तसं वाटत. आणि तिने आपल्यावर नजर ठेवायची गरजच काय? आपण दिवसभर ऑफिसमध्येच असतो, आपण एकमेकांशी बोलतही नाही. शिवाय आपलं एकत्र असं काही कामही नसतं. त्यामुळे तिच्या डोक्यात भलतं असं काहीतरी शिजत असेल असं मला तरी वाटत नाही. कारण जर तसं असतं ना तर तिने तसं स्पष्ट बोलून दाखवलं असतं. स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना ती. हो, जरा अतिच स्ट्रेट फॉरवर्ड आहे ती. पण सध्या नवीन बॉसच्या हाताखाली काम करते ती, मिस्टर दाभोळकरांसोबत.
आणि हे हल्ली तिचं जे वियर्ड वागणं आहे ना ते जरा अति होत चाललंय. ह्या सगळ्या मागे तुझ्या पप्पांचा हात नसावा एवढीच इच्छा आहे. जय, उशीर झालाय. अरविंद काकांना क्लायंटचे डिटेल्स द्यायचे. हो, मलाही सेंड करायचं आणि त्यात तुझे पप्पा सॉरी मिस्टर दाभोळकरांना त्यांच्या टूरचा डिटेल मेल सेंड करायचा. हो. बरं आधी तू पुढे जा, मी थोड्या वेळाने येतो. नाही, नको, तू आधी जा, तुला मेल करायचा. ठीक आहे. जय, थांब थांब, आपण एकत्रच जाऊ. अगं पण कोणीतरी बघेल ना. मागे रजनी आहे. थांब जय, मागे काय बघतोस? ती आपल्याकडेच बघते. आपण पुढे मागे नको जाऊया, आपण आता एकत्रच जाऊया, नाही तर तिला संशय येईल. चल.